नमस्कार मित्रांनो, मी शीतल. ट्रू स्टोरीज मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, कधी कधी आयुष्यात एक असा क्षण येतो जिथे घेतलेला एक चुकीचा निर्णय आपल्या संपूर्ण भविष्याला अंधारात ढकलून देतो. प्रेमाच्या नावाखाली अंधारात घेतलेली झेप कधी कधी माणसाला अशा वाटेवर आणून सोडते जिथे अपत्य जन्माला घालणं सुद्धा एक शापासारखं भासू लागतं. ज्या नवऱ्याला आपलं सर्वस्व मानलं, तोच माणूस जेव्हा कर्जात बुडून पोटच्या गोळ्याला विकण्याची धमकी देतो, तेव्हा एका आईच्या काळजावर काय बेतली असेल. पोटच्या गोळ्याला पैशासाठी मुकावं लागणं आणि वर्षानंतर जेव्हा पुन्हा त्याच मुलीला भेटण्याची वेळ येते, तिथे काय भयानक सत्य समोर येतं. आजची ही कहाणी केवळ एका स्त्रीच्या संघर्षाची नाही, तर ती एका अशा वास्तवाची आहे जिथे पैशापेक्षा नात्यांची आणि विश्वासाची किंमत चुकवावी लागते. चला तर मग ऐकूया ही अंगावर काटा आणणारी आणि डोळ्यात पाणी आणणारी अत्यंत भावनिक कहाणी. शरीराच्या खालच्या भागातून उठणाऱ्या त्या असह्य वेदनेच्या कळ्या आता माझ्या संपूर्ण पाठीत पसरल्या होत्या. मला असं वाटत होतं की माझ्या अंगातील एक एक हाड मोडतंय. मी जमिनीवर पसरलेल्या त्या जुन्या चटईवर हात मारत होते आणि प्रत्येक सेकंदाला तो त्रास आणखी वाढत चालला होता. पोटात इतके भयानक मरोड येत होते की माझा दमच गुदमरल्यासारखा झाला होता. गेल्या 2 दिवसापासून माझ्या पोटात पाण्याचा एक थेंबही गेला नव्हता. प्रचंड अशक्तपणामुळे हालचाल करणं सुद्धा माझ्यासाठी शक्य नव्हतं. मी अतिशय हताश होऊन घराच्या जीर्ण झालेल्या पत्र्यांकडे पाहिलं. तिथून सतत माती खाली झडत होती आणि मग माझी नजर माझ्या त्या 2 लहान लेकरांवर गेली. भुकेने बेहाल झालेल्या त्या चिमुरड्या माझ्या पायाला मिठी मारून रडत होत्या. त्यांचे लहान चेहरे पूर्णपणे अश्रूंनी ओले झाले होते आणि त्या सतत आई आई म्हणून हाका मारत होत्या, पण माझ्याकडे त्यांना धीराचे 2 शब्द द्यायलाही ताकद उरली नव्हती. माझी मोठी मुलगी अवघ्या 6 वर्षांची होती. ती खोलीच्या कोपऱ्यात उभी राहून अत्यंत भल्या आणि सुन्न झालेल्या नजरेनं मला पाहत होती. तिला समजत नव्हतं की तिनं काय करावं. मी कशी बशी मान वळवून माझ्या नवऱ्याकडे पाहिलं. तो समोरच चारपाईवर दारूच्या नशेमध्ये गाढ झोपला होता. त्याची बायको मृत्यूच्या दारात पडलीये आणि लेकरांचं पोट भुकेने आटतंय याची त्याला साधी काळजीही नव्हती. त्याचे ते जोरात येणारे घोरण्याचे आवाज माझ्या छातीवर हातोड्यासारखे आघात करत होते. इतक्यात वेदनेची एक तीव्र लाट आली आणि माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली. मला स्पष्ट वाटलं की आता मी ही वेदना आणखी एक क्षणही सहन करू शकणार नाही. मी मोठ्या मुलीला हाताच्या इशाऱ्याने जवळ बोलावलं आणि अत्यंत कठीण आवाजात तिला सांगितलं, पळत जा आणि शेजारच्या सरिता मावशीला बोलावून आण. ती लहान मुलगी अनवाणीच घराबाहेर धावली आणि अवघ्या काही मिनिटातच सरिता मावशी धापा टाकत माझ्याजवळ येऊन पोचल्या. माझी ती भयानक अवस्था पाहून त्यांनाही मोठा धक्काच बसला. त्यांनी माझा हात हातात घेतला. माझं घामानं भिजलेलं आणि तापाने फणफणलेला माथ्याला स्पर्श केला आणि त्या काळजीने म्हणाल्या, अगं बाई, तुझी बाळंतपणाची वेळ अगदी जवळ आलीये. या हालातीत घरात राहणं ठीक नाही. तुला लगेच रुग्णालयात न्यावं लागेल, नाहीतर तुझा किंवा बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो. मी रडतच सरिता मावशीचा हात पकडला आणि म्हणाले, मावशी, माझ्याकडे तर एक दमडी सुद्धा नाहीये. मी रुग्णालयात कशी जाणार आणि या चिमुरड्या लेकरांना कुणाच्या भरवशावर सोडून देऊ. सरिता मावशीनं माझी हिंमत वाढवली आणि म्हणाली, तू पैशांची मुळीच काळजी करू नकोस. काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. त्यांनी गल्लीतील एका पोराला हाक मारली आणि रिक्षा घेऊन यायला सांगितलं. तोवर माझा नशेत धुत असलेला नवरा एका क्षणासाठी घाबरून उठून बसला. त्याने खोलीत जमलेल्या लोकांना पाहिलं आणि मग कसलाही भाव न दाखवता तसाच कुशी बदलून परत झोपून गेला. त्याच्या या निष्ठुरपणाने माझ्या मनाचा अक्षरशः चुराडा केला. मी मनातल्या मनात विचार केला की मला हा कसला जीवनसाथी मिळालाय, ज्याला या कठीण प्रसंगातही माझी साथी दया आली नाही, जेव्हा मला त्याची सर्वात जास्त गरज होती. वेदनेचा जोर आता इतका वाढला होता की माझा खालचा भाग पूर्ण पडून गेल्यासारखा वाटत होता. सरिता मावशीने पटपट एक जुनी चादर काढली आणि मला आधार देऊन उठवण्याचा प्रयत्न केला, पण माझ्यामध्ये उभं राहण्याची ताकद उरली नव्हती. माझे पाय थरथरत होते आणि पोटात काहीच नसल्यामुळे डोकं भयंकर गरगरत होतं. मोठ्या मुश्किलीनं मला रिक्षापर्यंत नेण्यात आलं. तिथे माझी 2 लहान लेकरं मोठमोठ्याने हुंदकी देऊन रडत होती. त्या माझ्यापासून जराही लांब जायला तयार नव्हत्या, पण सरिता मावशीने त्यांना कशी तरी मागची बाजू सारली. रिक्षा
जसा त्या खड्ड्याच्या कच्च्या रस्त्यावरून पुढे निघाला तसा प्रत्येक झटक्यासोबत माझ्या पाठीत वेदनेची एक नवीनच लाट उठत होती. मी रिक्षेची लोखंडी रॉड इतक्या घट्ट मुठीत पकडली होती की माझ्या बोटांची नखे पांढरी पडली होती. रिक्षा रुग्णालयाच्या दिशेनं सुसाट चालला होता, पण मला असं वाटत होतं की हा रस्ता संपायचं नावच घेत नाहीये. रस्त्यावरील प्रत्येक खड्डा माझ्यासाठी जणू एखादं संकट बनून येत होता. रुग्णालयात पोचताच सरिता मावशीने आरडाओरडा केला आणि वॉर्ड बॉय स्ट्रेचर घेऊन धावला. मला त्या थंडगार स्ट्रेचरवर झोपवलं तेव्हा काही क्षणासाठी मला थोडा आराम मिळाला, पण वेदनेच्या लाटा सलग उठतच होत्या. डॉक्टरांनी माझी तपासणी केली आणि नर्सला सांगितलं की हिची प्रकृती अत्यंत नाजूक आहे, तिला ताबडतोब प्रसूती कक्षात घेऊन जा. मला तिथं नेण्यात आलं. पांढऱ्या भिंती आणि औषधांचा उग्र वास पाहून माझं मन आणखीनच घाबरलं. मी तिथे अगदी एकटी होते. नर्स वारंवार मला सांगत होत्या की हिम्मत सोडू नको, पण भूक आणि अशक्तपणामुळे माझ्या शरीराने माझी साथ जवळपास सोडलीच होती. मला माझ्या त्या दोन्ही मुलींचे चेहरे आठवत होते, ज्या घराच्या उंबरठ्यावर रडत उभ्या राहिल्या होत्या. मग तो क्षण आला जेव्हा एका तीव्र वेदनेसोबत माझ्या शरीरातून तो जीव बाहेर आला. नर्सने सांगितलं की मुलगी झाली आहे. हे ऐकून माझ्या डोळ्यातून आपसुकच अश्रू वाहू लागले. आणखी एक मुलगी, या जगात आणखी एक मुलगी जन्माला आली होती. तिचा बाप दारुडा होता आणि तिच्या आईकडे तिला खायला घालण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. काही वेळानंतर जेव्हा मला वॉर्डमध्ये हलवण्यात आलं तेव्हा मी माझ्या त्या तिसऱ्या मुलीला पाहिलं. ती खूप सुंदर होती, अगदी चंद्रासारखी, साधी आणि मासूम. पण तिला पाहताच माझं मन बसलं. मी तिला काय खाऊ घालणार, तिला कशी मोठी करणार? माझे आधीचे 2 लेकरं घरी उपाशी बसले आहेत. मी याच विचारात गुंतले होते. तेवढ्यात सरिता मावशी वॉर्डमध्ये आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा तर होताच, पण त्यासोबत एक समाधानही होतं. त्यांनी माझ्या जवळ येऊन माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि प्रेमाने सांगितलं, घाबरू नकोस बेटी, मी गल्लीतील काही चांगल्या लोकांकडून मदत मागून पैसे गोळा केले आहेत आणि रुग्णालयाचे संपूर्ण बिल भरून टाकलं आहे. आता तुला पैशाची कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. हे ऐकून माझ्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. मी सरिता मावशीचा हात धरला आणि रडत रडत म्हणाले, मावशी, तुमचे खूप खूप उपकार आहेत की तुम्ही माझ्या दवाखान्याचा खर्च दिला, पण आता मी या चिमुकलीला कशी सांभाळू? माझ्या अगोदरच्या 2 मुली घरी उपाशी बसल्या आहेत. त्यांचे वडील घरात एक रोटी सुद्धा आणत नाहीत. मग या तिसऱ्या जीवाला मी कुठून खाऊ घालू? सरिता मावशीनं माझं म्हणणं ऐकलं तेव्हा त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. नंतर माझ्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाल्या, बेटी, हिच्या नशिबातले खाण्याचे अन्न ही स्वतःच घेऊन येईल. आता धीर सोडू नकोस. मी तुला घरी घेऊन जाते. पुढे जे होईल ते पाहिलं जाईल. सरिता मावशीने मला आणि बाळाला सावरलं आणि कसं बसं करून आम्ही परत त्या आपल्या मोडक्या तोडक्या घरी पोहोचलो. जशी आम्ही घराचा उंबरठा ओलांडला, माझा नवरा, ज्याला आता नशेपासून थोडाफार होश आला होता, तो ओरडून म्हणाला, काय घेऊन आलीयस? जेव्हा त्याला समजलं की तिसरी सुद्धा मुलगीच झाली आहे तेव्हा त्याचा चेहरा रागाने लाल झाला. तो घाणेरड्या शिव्या देऊ लागला आणि ओरडून म्हणाला, आधीच 2 ओझी कमी होती का, जी आणखी एक अपशकून घेऊन आलीस? त्याने रागात हात उंचवला आणि मला मारण्यासाठी पुढे सरसावला. तेवढ्यात सरिता मावशी त्याच्या समोर येऊन उभ्या राहिल्या. त्यांनी त्याला जोरात धक्का दिला आणि कडक आवाजात म्हणाल्या, तुला लाज नाही वाटत का? तुझी बायको नुकतीच मृत्यूच्या दाढीतून परत आली आहे आणि तू तिला मारायला निघाला आहेस. तू नशेत धूत आहेस. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, नाहीतर मी संपूर्ण गल्लीतल्या लोकांना बोलावून घेईन. त्यांचं ते बोलणं ऐकून तो बडबडत आणि शिव्या देत घराबाहेर निघून गेला. पण माझी दोन्ही मोठी लेकरं या सर्व गोंधळाने प्रचंड घाबरली होती. ती खोलीच्या एका कोपऱ्यात जाऊन थरथरत बसली होती. त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेली ती भीती पाहून माझं काळीज तुटलं. तेवढ्यात आमची दुसरी शेजारी मुन्नीताई हातात जेवणाचा डबा घेऊन आत आली. त्यांनी प्रेमानं माझ्या मुलींना हाक मारली आणि त्यांना खायला घालू लागल्या. ज्या मुली 2 दिवसापासून उपाशी होत्या त्या पटापटा घास मोडून खाऊ लागल्या. मुन्नीताईंनी माझी सुद्धा काळजी घेतली आणि मला धीर देत म्हणाल्या, जोपर्यंत तुझी प्रकृती बरी होत नाही
तोपर्यंत मी तुझा आणि लेकरांचा सांभाळ करेन. पण खरी अडचण तर ती मासूम मुलगी होती, जी माझ्या मांडीवर होती. अशक्तपणा आणि सतत भूक लागल्यामुळे माझ्या शरीरात ताकद उरली नव्हती. ती मुलगी भुकेमुळे सतत रडत होती. तिच्या रडण्याचा आवाज माझ्या मनाला बाणासारखा लागत होता. सरिता मावशीने जेव्हा पाहिलं की मुलगी भुकेनं बेहाल झाली आहे, तेव्हा त्या लगेच बाहेर गेल्या आणि कुठून तरी तिच्यासाठी दुधाची व्यवस्था करून घेऊन आल्या. त्यांनी मुलीला बाटलीने दूध पाजले तेव्हा ती शांत झाली. सरिता मावशी माझ्याजवळ येऊन बसल्या आणि गंभीर होत म्हणाल्या, बघ, आता माझं म्हणणं लक्ष देऊन ऐक. आता तुला हिम्मत करावी लागेल आणि तुझ्या आयुष्याबद्दल विचार करावा लागेल. तू जाणतेस तुझे हाल कसे आहे. आता आणखी मूल जन्माला घालण्याबद्दल विचार करू नकोस, नाहीतर तू स्वतःही संपून जाशील आणि या मुलीही उद्ध्वस्त होऊन जातील. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि हताश होऊन सरिता मावशीकडे पाहून म्हणाले, मावशी, मला ही तिसरी मुलगी सुद्धा नको होती. पण आधीच माहीत होतं की माझे काय हाल होतील. पण मी काय करणार. माझा नवरा जेव्हा नशेत असतो तेव्हा तो पशु बनतो. तो माझं काहीच ऐकत नाही. माझ्या किंकाळ्या सुद्धा त्याच्या कानापर्यंत पोचत नाही. मी या नरकात कैद आहे, जिथून बाहेर पडण्याचा मला कोणताही रस्ता दिसत नाही. माझ्यासाठी तर हे आयुष्य एक ओझं बनलं आहे. आणि आता या तिसऱ्या मुलीचा चेहरा पाहून मला माझं भविष्य आणखी अंधारात दिसत आहे. मुन्नीताई जेवण खायला घालून अनेक धीराचे शब्द सांगून आपल्या घरी निघून गेल्या होत्या. त्यांच्या जाण्यानंतर खोलीत एक अनामिक शांतता पसरली. अशी शांतता जी माणसाला आतल्या आत खात राहते. मी माझ्या तिन्ही मुलींसोबत त्या मोडक्या तोडक्या घराच्या उदास कोपऱ्यात बसून राहिले. माझी नजर वारंवार त्या चारपाईकडे जात होती, जिथे दारूची रिकामी बाटली अजूनही पडली होती. ही तीच चारपाई होती ज्यावर माझा नवरा दिवस रात्र दारूच्या नशेत पडून राहत असे. त्याला ना जगाची खबर होती आणि ना आपल्या मुलीच्या भुकेची कोणती जाणीव होती. माझ्या डोळ्यात अश्रूंचा महापूर आला, जो थांबण्याचे नाव घेत नव्हता. मी विचार करत होते की चुकीच्या माणसावर प्रेम केल्यामुळे माणसाची काय अवस्था होते आणि दिवस कसे कसे दाखवतात. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझ्या आयुष्याचा शेवट अशा दुर्गंधीयुक्त खोलीत होईल, जिथून भिंतीची माती झडत आहे आणि माझ्या मुलींच्या अंगावर घालण्यासाठी धड कपडे सुद्धा नाहीत. माझा संबंध एका चांगल्या आणि प्रतिष्ठित कुटुंबाशी होता. आम्ही खूप श्रीमंत तर नव्हतो, पण एक मानाचे मध्यमवर्गीय जिंदगी जगत होतो. माझ्या वडिलांनी त्यांच्या ऐपतीपेक्षा जास्त मला लाडाकोडात वाढवलं होतं. त्यांनी मला कधीही कशाचीही कमतरता भासू दिली नव्हती. त्यांनी मला शाळेत पाठवले, जेणेकरून मी शिकून सवरून आपलं भविष्य घडवू शकेन. मी 10वी पर्यंत शिक्षण घेतलं होतं आणि त्यावेळी माझी स्वप्न खूप मोठी होती. मला वाटायचं की मी शिकून माझ्या आईवडिलांचं नाव मोठं करीन. पण त्याच लहान वयात आणि नादानपणामुळे मला प्रेमाची अशी नशा चढली, जिने माझ्या बुद्धीवर पडदा पाडला. शाळेत येताना जाताना तो मुलगा मला रोज दिसायचा. तो गल्लीच्या नाक्यावर उभा राहायचा आणि आपल्या गोड गोड गप्पा मारून मला आपल्या जाळ्यात ओढत सुटला. तो मला मोठी मोठी स्वप्न दाखवायचा. तो म्हणायचा की मी तुला अगदी सुखात ठेवेन, माझ्यावर खूप प्रेम करेल. त्याचं बोलणं ऐकून मला वाटायचं की हाच तो मुलगा आहे, ज्याच्यासोबत मी आयुष्यभर आनंदानं राहू शकेन. मी त्याच्या खोट्या गोष्टींना खरं मानून बसले होते. मला काय माहीत होतं की ज्या स्वप्नांना पाहून मी माझ्या घरापासून दूर जाण्याचा निर्णय घेत आहे, ती स्वप्न एक दिवस माझ्या आयुष्याचे सर्वात मोठे दुःख बनून जातील. त्याचं नाव विक्रम होतं. त्यावेळी मला वाटायचं की विक्रमच माझी संपूर्ण दुनिया आहे. मी माझ्या आईवडिलांना त्याच्याबद्दल सांगितलं. वडिलांनी त्याच्याबद्दल चौकशी केली. तेव्हा त्यांना समजलं की तो मुलगा अजिबात चांगला नाही. मी त्याच्या गोड बोलूपणास भुलून माझ्या आईवडिलांचे प्रेम आणि त्यांचा मान सन्मान सर्व काही विसरून बसले होते. मला वाटायचं की कदाचित त्याच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे. मी इतकी वेडी झाले होते की त्याला कधी कष्टाची चाड नव्हती. अशा एका मुलासाठी मी माझं हस्तखेळतं घर सोडलं. जेव्हा मी त्याच्यासोबत घरून बाहेर पडले, तेव्हा मला वाटलं होतं की आम्ही दोघं मिळून एक नवीन आणि सुंदर जग वसवू. पण लग्नाच्या काही दिवसात त्याने दाखवलेल्या स्वप्नांची खरी बाजू माझ्या समोर येऊ लागली. तो अतिशय आळशी होता. त्याला कसलेही श्रम करायला अजिबात आवडत नव्हतं. हळूहळू त्याला दारू पिण्याचं व्यसन जडलं आणि मग तो काळा दिवसही उजाडला, जेव्हा त्याने घरातील सांडपाणी आणि सामान विकायला सुरुवात केली. माझ्या आईवडिलांनी माझ्याशी सर्व संबंध पूर्णपणे तोडून टाकले होते.
आता माझ्याकडे मागे फिरायला कोणताही मार्ग उरला नव्हता. मी स्वतःच्या हातानं माझं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं होतं. त्यावेळी मी शाळेत जाणारी एक अशी साधी भोळी मुलगी होते, जिला फक्त गोड गोष्टी ऐकायला आवडायच्या. पण आज मी एक अशी हतबल आई होते, जिच्या कुशीत एक भुकेली तहानुली होती आणि जिच्या 2 लेकरं भीतीनं माझ्या पाठीमागे येऊन लपली होती. मी माझ्या शाळेचे दिवस आठवले. माझ्या मैत्रिणी मला नेहमी म्हणायच्या की तू किती नशीबवान आहेस. पण आज जर त्यांनी मला या दयनीय अवस्थेत पाहिलं असतं तर कदाचित त्यांनी मला ओळखलंही नसतं. माझ्या चेहऱ्यावरची टवटवी आणि डोळ्यातील तेज आता नष्ट होऊन तिथे काळी वर्तुळे आणि फिकट पडलेला चेहरा उरला होता. ज्या साडीचा स्वच्छ गणवेश घालून मी कधी काळी माझ्या मैत्रिणीसोबत हसतमुखाने जायचे, तिथेच आज मी एक मळकी कुळकी शाल अंगाभोवती लपेटून बसले होते. ती शाल आता माझ्या दुर्दैवाची आणि गरिबीची ओळख बनली होती. ज्या मुलावर मी प्रेम केलं होतं त्याने मला कधीच तो मान सन्मान दिला नाही, ज्याची त्याने खात्री दिली होती, तो तर मला एक ओझे मानू लागला होता. आणि आज 3ऱ्या मुलीच्या जन्माने त्याने आपली खरी लायकी दाखवून दिली होती. मी विचार केला, काश त्यावेळी मी माझ्या वडिलांचं ऐकलं असतं. काश मी या खोट्या प्रेमाच्या नशेत त्यांच्या विरुद्ध गेले नसते, तर आज माझ्या मुलीही कुठल्या तरी चांगल्या शाळेत शिकत असत्या, कुठल्या चांगल्या घरात खेळत असत्या, ना की या घाणेरड्या आणि मोडक्या तुडक्या घरात भुकेने विव्हळत असत्या. माझ्या मनात वारंवार हाच विचार येत होता की मी माझं आयुष्य तर उद्ध्वस्त करून घेतलंच, पण या लेकरांचा काय दोष होता, ज्यांना मी स्वतः या संकटाने भरलेल्या आयुष्यात घेऊन आले होते. माझी माया मला आतल्या आत कोसत होती आणि माझं मन मला वारंवार माझ्या जुन्या चुका आठवून देत होतं. शाळेच्या गल्ल्यांमध्ये घुमणारी माझी हसण्या खेळण्याची वेळ आता या सुनसान घराच्या हुंदक्यांमध्ये बदलली होती. 10वीत असताना ज्या प्रेमाची नशा माझ्या डोक्यात चढली होती, ती आज दारूच्या बाटलीच्या दुर्गंधात कुठेतरी नाहीशी झाली होती. मी माझ्या एका चुकीची अशी काही मोठी किंमत चुकवली होती की आता माझ्याकडे पश्चातापाशिवाय काहीच उरलं नव्हतं. समोर पडलेली दारूची रिकामी बाटली मला सतत जाणीव करून देत होती की मी किती चुकीचा निर्णय घेतला होता. ज्या माणसाला मी माझा आधार आणि माझा सोबती समजले होते, तोच माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा शत्रू बनला होता. मी रडून रडून पूर्णपणे थकले होते, पण माझ्याकडे माझ्या नशिबाला कोसण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग उरला नव्हता. पुढील काही दिवस गल्लीतील लोकांनी माझी आणि माझ्या मुलींची काळजी घेतली, कारण माझी प्रकृती खूप जास्त बिघडली होती आणि लेकरंही कित्येक दिवसापासून नीट जेवली नव्हती. लोक सुरुवातीला सहानुभूती दाखवतात. काही दिवस कोणी उरलेलं अन्न देऊन जातं, कोणी जुने कपडे देतं आणि कोणी थोडेफार पैसे हातात टेकून जातं. पण काळ लोटतं तसा प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्याच्या अडचणी असतात. हळूहळू लोक आपापल्या कामात मग्न झाले. फक्त सरिता मावशीच अशा होत्या ज्यांना आमची काळजी होती. त्या रोज कुठल्या ना कुठल्या बहाण्याने आमच्या घरी चक्रा मारत आणि माझी व माझ्या तान्हुल्या बाळाची विचारपूस करत असत. कधी कधी स्वतःच्या वाटणीचे दूध वाचवून माझ्या छोट्या मुलीसाठी घेऊन येई, तर कधी माझ्या दोन्ही मोठ्या मुलींच्या डोक्यावरून हात फिरवून त्यांना समजावून प्रेम करी. पण शेवटी ती सुद्धा किती दिवस आमचा आधार बनणार. तिचे स्वतःचे घरही काही खूप श्रीमंत नव्हते. मग एके दिवशी माझा नवरा विक्रम, जो अनेक तासापासून घरातून गायब होता, अचानक नशेत धूत होऊन परत आला. त्याचे पाय जमिनीवर नीट टेकत नव्हते. तो भिंतीचा आधार घेत घराच्या आत आला. नशेमुळे त्याचे डोळे पूर्णपणे लाल झाले होते आणि त्याच्या तोंडातून येणाऱ्या दारूच्या दुर्गंधीनं संपूर्ण खोली भरून गेली. माझी सर्वात लहान मुलगी, जिचा जन्म काही दिवसापूर्वी झाला होता, ती भुकेने खूप वाईटरित्या रडत होती. तिचा लहान जीव दुधासाठी तळमळत होता. विक्रमने जसा घरात पाऊल ठेवलं आणि मुलीच्या रडण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला, तो रागाने आपले डोके धरून उभा राहिला. मग त्याने माझ्याकडे पाहत घाणेरड्या शिव्या द्यायला सुरुवात केली. तो ओरडून म्हणाला, या घरात मला कधी चैन मिळेल का? प्रत्येक वेळी या अपशकुनी लेकराचे रडणे चालूच असते. त्याने रागाने माझ्याकडे पाहत मला वाईट भलं बोलायला सुरुवात केली. त्याला या गोष्टीचा राग होता की मला 3री सुद्धा मुलगीच झाली होती. तो सारखा म्हणत होता, आधीच 2 ओझी कमी होती का, जी आणखी एक घेऊन आलीस? मी रडत माझ्या मुलीला उचललं आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ती मुलगी भुकेनं बेहाल झाली होती. ती कशी शांत झाली असती? विक्रमने रागात समोर पडलेला लोखंडी पेला उचलला आणि पूर्ण शक्तीनं भिंतीवर मारला. तो पेला माझ्या मोठ्या मुलीच्या अगदी जवळून निघून गेला. दोन्ही मुली एका कोपऱ्यात जाऊन लपल्या
आणि त्यांचे हुंदके बाहेर आले. विक्रम सतत ओरडत होता, मी तुला सांगितलं होतं ना की मला मुलगा हवाय, मला म्हातारपणात आधार हवाय, पण तू मला पुन्हा तीच ओझे माझ्यावर टाकून दिलंस. या मुली मोठ्या होऊन दुसऱ्या घरी निघून जातील आणि माझं नाव काय रोशन करतील. त्याचं बोलणं ऐकून माझं डोकं चक्रावून गेलं. मी विचार केला की एखादा पिता आपल्याच अपत्यासाठी इतका पाषाण हृदय कसा असू शकतो. त्याने पुन्हा एकदा हात उंचवला आणि मला मारण्यासाठी पुढे सरसावला. तेव्हा मी भीतीपोटी माझ्या तान्हुल्या बाळाला छातीशी घट्ट मिठी मारून घेतली. त्याने माझ्या तोंडावर जोरदार थापड मारली आणि दात खात म्हणाला, हिला कुठेही नेऊन सोडून द्या, कोणाला तरी देऊन टाका. मला या मुलीचा आवाज या घरात पुन्हा ऐकू आला नाही पाहिजे, नाहीतर मी हिला मारून टाकेन. त्याचे हे बोलणे ऐकून माझ्या संपूर्ण शरीरात भीतीची लहर पसरली. मला पहिल्यांदाच माझ्याच त्या मासूम मुलीसाठी तिच्या बापाची भीती वाटली. मी संपूर्ण रात्र जागी राहिले आणि रडत राहिले. दुसरीकडे तो नशेत पूर्ण बेफाम होऊन गाढ झोपला होता. मी विचार करत होते की ज्या घराचा पिताच आपल्या मुलींना ओझे समजत असेल आणि त्यांना इजा करण्याची धमकी देत असेल, तिथे या निष्पापाचे काय होणार. गरिबी आपली जागा सोडत नव्हती, पण घरात पसरलेला हा तिरस्कार त्याहून अधिक भयंकर होता. तो मला निरनिराळ्या गोष्टी सुनावून, मानसिक त्रास देऊन, मारहाण करून शेवटी त्याच बेडवर पडून झोपी गेला. पण माझ्या डोळ्यांपासून झोप कोसो दूर होती. मी रात्रभर त्या भिंतींकडे पाहत राहिले, ज्या माझ्या हताशपणाचा तमाशा पाहत होत्या. दुसऱ्या दिवशी जेव्हा सूर्याचा प्रकाश घराच्या आत येऊ लागला आणि सरिता मावशी नेहमीप्रमाणे माझी विचारपूस करायला आल्या, तेव्हा मी माझे अश्रू पुसले. मी त्यांचा हात धरला आणि रडत म्हणाले, मावशी, मी आता माझ्या मुलींची ती वाताहत आणखी पाहत नाही. त्यांचे वडील त्यांना जगू देणार नाहीत आणि गरिबी त्यांना नीट जगू देणार नाही. तुम्ही मला कुठेतरी काम मिळवून द्या. मी स्वतः मेहनत करेन आणि माझ्या लेकरांचं पोट भरेन. खरे तर सरिता मावशीची मुलगी सुद्धा शहरातील मोठ्या मोठ्या घरांमध्ये काम करायची, म्हणूनच मला आशा होती की ती माझी नक्कीच मदत करेल. मी त्यांना म्हणाले, मावशी, मला सुद्धा एखाद्या मोठ्या घरात काम मिळवून द्या. मी लादी पुसण्याचे काम करेन, भांडी घाशीन, जे काम मिळेल ते करेन, फक्त माझ्या लेकरांचं पोट भरलं पाहिजे. सरिता मावशीने माझ्याकडे सहानुभूतीनं पाहिलं आणि म्हणाली, ठीक आहे बेटी, मी चौकशी करून सांगते. पुढच्या दिवशी सरिता मावशीनं मला शहरातील एका खूप मोठ्या आणि आलिशान बंगल्यात काम मिळवून दिलं. मी माझ्या तिन्ही मुलींना सोबत घेऊन त्या बंगल्यात जायला लागले, कारण त्यांना त्या शराबी बापाच्या भरोशावर घरी सोडणं कोणत्याही धोक्यापेक्षा कमी नव्हतं. सारे दिवस मी त्या घरात मेहनत करायचे, झाडू मारायचे, लादी पुसायचे, भांडी घासायचे आणि घराची बाकी कामं करायची. माझी लेकरं एका कोपऱ्यात बसून राहायची आणि मला काम करताना पाहत राहायची. या कामामुळे कमीत कमी इतकं तर झालं की माझ्या लेकरांना वेळेवर जेवायला मिळायला लागलं. बंगल्याची मालकीण खूप दयाळू होती. ती उरलेलं चांगलं अन्न माझ्या मुलींना देऊन टाकायची. कधी त्यांच्यासाठी फळे द्यायची, कधी दूध आणि कधी जुने पण स्वच्छ कपडे द्यायची. हळूहळू माझ्या मुलींच्या कोमजलेल्या चेहऱ्यांवर थोडी टवटवी येऊ लागली. पण माझ्या अडचणी अजून संपल्या नव्हत्या. महिन्याच्या शेवटी जे थोडीफार पगार मला मिळायचा, जशी मी घरी पोहोचायचे, माझा नवरा विक्रम एखाद्या शिकारीसारखा माझ्यावर झडप घालायचा. तो माझ्या दुपट्ट्याच्या पल्लूमधले बांधलेले पैसे जबरदस्तीनं खोसून घ्यायचा आणि सरळ दारूच्या दुकानाची वाट धरत असे. माझ्या संपूर्ण महिन्याची मेहनत त्याच्या नशेत उडून जायची. मी रडायची, ओरडायची आणि त्याच्याकडे पैसे परत मागितले, पण त्याला काहीच फरक पडत नव्हता. या परिस्थितीचा सर्वात वाईट परिणाम माझ्या सर्वात छोट्या मुलीवर होत होता. ती जन्मापासून खूप अशक्त होती आणि वरून तिला तो आराम व पूर्ण जेवण मिळत नव्हतं, ज्याची तिला गरज होती. ती दिवसेंदिवस कमजोर होत चालली होती. आजाराने तिला विळखा घातला होता. तिचा चेहरा पिवळा पडला होता आणि तिची छोटी छोटी पलस स्पष्ट दिसू लागली होती. मी तिला कामावर सोबत तर घेऊन जायचे, पण कामादरम्यान तिला ते लक्ष देता येत नव्हतं, ज्याची तिला गरज होती. ती दिवसभर कधी रडायची तर कधी शांत पडून राहायची. एके दिवशी बंगल्याच्या मालकाने मला या अवस्थेत पाहिलं. ते खूप समजूतदार आणि शांत स्वभावाचे व्यक्ती होते. त्यांनी माझ्या जवळ येऊन हळूच म्हटलं, बघ, मी तुमची मेहनत आणि तुमची परिस्थिती अनेक दिवसापासून पाहत आहे. तुम्ही अशा प्रकारे आपल्या तिन्ही मुलींना जास्त दिवस सांभाळू शकणार नाही. तुम्ही स्वतःही खचून जाल आणि लेकरांचं भविष्यही खराब होईल. तुमच्या सर्वात छोट्या मुलीची प्रकृती तर आणखीनच वाईट आहे.
जर ती अशीच अशक्त होत राहिली तर तिचा जीवही जाऊ शकतो. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या या छोट्या मुलीला एखाद्या चांगल्या आणि संपन्न कुटुंबात देऊ शकता, जिथे तिला चांगलं आयुष्य मिळू शकेल. त्यांचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझं मन वेगानं धडपडू लागलं. मी घाबरून माझ्या मुलीला लगेच छातीशी घट्ट मिठी मारली. माझ्यातली आई जणू किंचाळीच. मी थरथरत्या आवाजात म्हटलं, साहेब, तुम्ही हे काय बोलत आहात? हा माझ्या काळजाचा तुकडा आहे. हिच्यात माझा जीव अडकलाय. मी हिला कोणाला कशी देऊ शकते? माझं आयुष्य कितीही कठीण का असेना, मी माझ्या मुलीला स्वतःपासून दूर करू शकत नाही. मी थरथरत्या आवाजात म्हटलं, मी हिला एखाद्या परक्याच्या स्वाधीन कसे करू शकते? मी उपाशी मेले तरी चालेल, पण माझी मुलं कुणाला देणार नाही. पण बंगल्याच्या मालकाने मोठ्या धैर्याने माझे सगळे म्हणणे ऐकले. मग मला समजावून सांगत ते म्हणाले, माझे म्हणणे शांत मनाने विचार करून पहा. माझा एक खूप जवळचा मित्र आहे. तो खूप चांगला आणि शिकलेल्या कुटुंबातून आहे. त्याच्याकडे पैशाची कोणतीही कमतरता नाही. बस त्याच्या आयुष्यात एकच दुःख आहे की त्यांना मूलबाळ नाही. गेल्या अनेक वर्षापासून एका बाळाचा चेहरा पाहण्यासाठी आसुसलेले आहेत. जर तू तुझी ही मुलगी त्यांना दिलीस तर ते तिला स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त प्रेम देतील. तिला त्या सर्व सुख सुविधा आणि चांगलं शिक्षण मिळेल, जे तू या झोपडीत कदाचित कधीच देऊ शकणार नाहीस. आणि बदल्यात ते तुला 1,00,000 रुपये सुद्धा देतील. त्या पैशातून तू बाकी दोन्ही मुलींसाठी एखादा छोटा मोठा व्यवसाय सुरू करू शकशील आणि त्यांच्या भविष्यासाठी काही पैसे साठवून ठेवू शकशील. हा निर्णय तुझ्या या मुलींचा जीवही वाचू शकेल आणि तुझ्या इतर दोन्ही मुलींनाही या नरकासारख्या आयुष्यातून बाहेर काढू शकेल, जिथे त्यांचा बाप रोज त्यांना धाक दाखवतो आणि घाबरवतो. त्यांचे बोलणे ऐकून माझ्या डोक्यात जणू वादळ उठलं. एका बाजूला माझी ममता होती, जी आपल्या मुलीला स्वतःपासून वेगळं करण्याच्या विचाराने विव्हळत होती, आणि दुसऱ्या बाजूला ती कटू सत्यता होती, जी ती माझ्याकडे राहिली तर कदाचित आजारपणामुळे आणि भुकेमुळे मरून जाईल, किंवा मग तिचा बाप एखाद्या दिवशी नशेत तिला काहीतरी दुखापत करून ठेवेल. मी त्यांच्या समोर मूकपणे उभे राहिले. त्यांनी ज्या पैशाची बोलणी केली होती ती मला माझ्या मुलीची किंमत नाही, तर माझ्या बाकी दोन्ही लेकरांचा जीव वाचवण्याची एक संधी वाटू लागली होती. पण मी इतक्या घाईघाईत एवढा मोठा निर्णय घेऊ शकत नव्हते. माझ्यासाठी माझ्या काळजाचा तुकडा स्वतःपासून दूर करणं खूप कठीण होतं. ती मुलगी जिच्या छोट्या हातांचा स्पर्श माझ्या आयुष्यातील सर्व दुःख काही क्षणासाठी विसरायला लावायचा. तिला कोणा परक्याच्या स्वाधीन करणं माझ्यासाठी कोणत्याही मोठ्या शिक्षेपेक्षा कमी नव्हतं. म्हणूनच मी मालकाकडे विचार करण्यासाठी थोडा वेळ मागितला. त्या दिवशी मी जड अंतकरणाने संपूर्ण वेळ काम करत राहिले. जेव्हा जेव्हा माझी नजर माझ्या छोट्या मुलीवर पडायची तेव्हा माझं मन थरथरायचं. मला वारंवार असं वाटायचं की मी माझ्याच लेकराला स्वतःपासून दूर करण्याबद्दल कसा विचार करू शकते. पण लगेचच घरची परिस्थिती डोळ्यांसमोर नाचू लागायची. माझ्या दोन्ही मोठ्या मुलींचे उपाशी चेहरे आठवायचे. दारूच्या नशेत बुडालेला विक्रमचा चेहरा आठवायचा आणि माझ्या मनात एक अनामिक भीती दाटून यायची. शेवटी संध्याकाळी जेव्हा मी काम करून घरी परतले तेव्हा माझा नवरा विक्रम माझ्या अपेक्षेच्या पूर्णपणे विपरीत आज पूर्ण शुद्धीत होता आणि मोठ्या अस्वस्थतेनं माझी वाट पाहत होता. मला पाहताच तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, सुहाना, आज तर मोठा चमत्कार झालाय. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. अनेक दिवसानंतर पहिल्यांदा तो मला नशेशिवाय दिसत होता. त्याच्या डोळ्यात नेहमीसारखी नशेशिवायची लालसरपणा नव्हता, तर एक अजीवशी भीती आणि धाकधूक स्पष्ट दिसत होती. मी वैतागून म्हणाले, काहीतरी नवीन सांग. तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात रोज कोणता ना कोणतं नवीन वादळ येतच असतं. कधी दारू पिऊन कोणाशी भांडून येतोस, तर कधी घरातील उरलं सुरलं सामान विकून टाकतोस. माझं बोलणं ऐकताच त्याचं तोंड रागानं भरून आलं. त्याच्या मानेच्या नसा ताणल्या आणि मला वाटलं की नेहमीप्रमाणे आता तो माझ्यावर हात उचलेल, पण त्याने स्वतःला मोठ्या कष्टानं रोखलं. मला स्वतःच आश्चर्य वाटलं की आज त्याने माझ्यावर हात का उचलला नाही. मी या द्विधा मनस्थितीत होते की नक्की प्रकरण काय आहे. तेवढ्यात तो आपल्या मुख्य मुद्द्यावर आला. त्याने मान खाली घातली आणि मंद आवाजात म्हणाला, सुहाना, मी जुगारात खूप मोठी रक्कम गमावून बसलोय. ज्या लोकांकडून मी हरलोय ते खूप भयानक लोक आहेत. त्यांनी मला धमकी दिली आहे की जर मी लवकरात लवकर त्यांचे पैसे परत केले नाहीत तर ते माझा जीव घेतील किंवा तुझ्या मुलींना उचलून नेतील. तू कशी करून तुझ्या बंगल्याच्या मालकांना सांगून पैशाची जुळवाजुळव कर. त्यांच्याकडून कर्ज घे, नाहीतर त्यांच्या समोर हात जोड, पण कसेही करून मला त्या लोकांपासून वाचव.
हे ऐकताच माझे होश उडाले. माझं डोकं सुन्न झालं. मला वाटलं की माझ्या चाहूबाजूंनी अंधार पसरला आहे. ज्या माणसासाठी मी माझ्या आईवडिलांचं घर सोडलं होतं, तो आज जुगारात स्वतःच्या जीवाबरोबर आपल्या बायको मुलांचा जीवही धोक्यात घालून बसला होता. माझं नशीब मला अशा वाटेवर ढकलत होतं, जिथे एका बाजूला माझ्या आईपणाची परीक्षा होती आणि दुसऱ्या बाजूला माझ्या इतर दोन्ही मुलींच्या जीवाचा आणि इज्जतीचा धोका होता. विक्रम माझ्यासमोर गयावया करत होता, पण मला त्याच्या चेहऱ्यात फक्त असा माणूस दिसत होता जो आपल्या दारू, जुगार आणि वाईट सवयीसाठी आपल्याच मुलांना संकटात टाकू शकतो. मी संतापानं आणि तिरस्कारानं त्याच्याकडे पाहिलं आणि ओरडून म्हटलं, तुझी हिंमत कशी झाली? माझ्याशी हे बोलताना तुला थोडी सुद्धा लाज वाटत नाही का? तुझ्या वाईट सवयी आणि जुगाराचे पैसे चुकवण्यासाठी तू मला त्या लोकांसमोर हात पसरायला सांगतोयस, ज्यांनी मला काम दिलं आणि माझ्या लेकरांचं पोट भरायला मदत केली. मी त्यांच्याकडून कोणतंही कर्ज घेणार नाही आणि त्यांच्यासमोर माझ्या इज्जतीचा सौदाही करणार नाही. हे सगळं तू केलं आहेस, तर तूच काय ते भोग. माझ्याकडे 1 रुपयाही नाही आणि मी माझ्या लेकरांच्या तोंडाचा घास हिरावून तुझ्या जुगाराची रक्कम भरणार नाही. माझं बोलणं ऐकून त्याचा खोटा संयम एका क्षणात सुटला. त्याचे डोळे रागाने लालबुंद झाले. त्याने माझा हात इतक्या जोराने पकडला. तो रागाने दात खात म्हणाला, जीभ सांभाळून बोल सुहाना. तू कदाचित विसरत आहेस की मी तुझा नवरा आहे आणि या लेकरांचा बाप आहे. जर मी कर्ज फेडलं नाही तर ते लोक आपल्याला सोडणार नाहीत आणि जर मला काही झालं तर तुम्हा लोकांना कोण सांभाळणार? मी वेदनेनं तडफडत माझा हात सोडवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले, सांभाळायला तर तू अजूनही कुठे सांभाळतोयस? आपण तर सरिता मावशी आणि त्या बंगल्याच्या मालकाचे आभार मानले पाहिजेत की आपण कसेबसे जिवंत आहोत. तू तर फक्त आमच्या आयुष्यात विष कालवण्याचे काम करतोयस. विक्रमने अचानक एक अशी विकृत हसून दाखवलं, जे एखाद्या भयंकर माणसाच्या हसण्यासारखं वाटत होतं. तो माझ्या जवळ आला आणि अत्यंत निर्दयीपणे म्हणाला, बरं, तर तू कर्ज मागणार नाहीस ना? मग माझं म्हणणं कान उघडं ठेवून ऐक. त्या लोकांनी मला सांगितलं आहे की जर मी पैसे देऊ शकत नसेन तर माझी कोणतीही एक मुलगी त्यांच्या स्वाधीन करून टाकू. ते तिला घेऊन जातील आणि माझं कर्ज संपून जाईल. जर तू उद्यापर्यंत पैशाची सोय केली नाहीस तर मी माझ्या कोणत्याही एका मुलीला त्यांच्या हवाली करून टाकेन आणि तू माझं काहीही बिघडू शकणार नाहीस. हे ऐकताच माझ्या संपूर्ण शरीरात जणू आगच पेटली. मला वाटलं की मी त्या माणसाचा गळा आवळून टाकावा. मी रागाच्या भरात त्याला मारायला सुरुवात केली आणि किंचाळून म्हणाले, तू असं कसं करू शकतोस? त्या तुझ्या स्वतःच्या मुली आहेत, तुझं स्वतःचं रक्त आहे. तू इतक्या खालच्या थराला कसा जाऊ शकतोस? पण त्याने मला जोरात धक्का देऊन भिंतीवर आदळवलं. मग रागाने म्हणाला, मी काहीही करू शकतो. आता निर्णय तुझ्या हातात आहे. एक तर तू पैसे घेऊन ये, नाहीतर तुझ्या एका मुलीला मुकावं लागेल. एवढं बोलून तो पुटपुटत घराबाहेर निघून गेला. मी जमिनीवर बसून ओक्साबोक्सी रडू लागले. माझ्या समोर माझी 3 लेकरं बसली होती. ती त्या भयंकर प्रसंगाला पाहून पूर्णपणे हादरवून गेली होती. त्यांच्या त्या भेदरलेल्या डोळ्यांकडे बघून माझं काळजाचे तुकडे तुकडे होत होते. मला अचानक तो श्रीमंत पती पत्नी आणि त्या 1 लाख रुपयांची आठवण येऊ लागली. मला वाटलं की जर मी माझ्या छोट्या मुलीला त्यांच्या हवाली केलं नाही तर विक्रम खरोखर तिला एखाद्या वाईट लोकांच्या हातात विकून टाकेल. माहित नाही ते लोक तिला कुठे घेऊन जातील आणि तिच्याशी काय करतील. कमीत कमी ते श्रीमंत जोडपे तिला आपली मुलगी बनवून ठेवतील, तिला चांगलं खाऊ घालतील, शिकवतील, तिला खूप प्रेम देतील. माझ्याकडे आता दुसरा कोणताही मार्ग उरलेला नव्हता. एका बाजूला विहीर आणि दुसऱ्या बाजूला खाई अशी स्थिती होती. शेवटी मी माझ्या मातृत्वाचा गळा घोटून माझ्या इतर दोन्ही मुलींना वाचवण्याचा सर्वात कठीण निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी कामावर गेले तेव्हा माझी पावले जणू शिशासारखी जड झाली होती. माझ्या कुशीत ती मासूम मुलगी होती, जिचे छोटेसे हसू माझी संपूर्ण दुनिया होतं. पण आता ती माझ्यापासून वेगळी होणार होती. बंगल्यात बाऊल ठेवताच मी थेट मालकाच्या खोलीच्या दिशेने चालले. माझे डोळे रडून रडून सुजले होते. मी कसं बसं स्वतःला सावरलं आणि मालकांसमोर उभं राहून थरथरत्या आवाजात म्हणाले, साहेब, मी तयार आहे. मी माझी मुलगी त्या लोकांना देण्यास तयार आहे. तुम्ही फक्त तिला त्यांच्यापर्यंत पोचवून द्या आणि मला ती रक्कम देऊन टाका ज्याचा तुम्ही उल्लेख केला होता. मालकांनी माझी अवस्था पाहिली तेव्हा त्यांच्या डोळ्यात दुःख स्पष्ट दिसत होतं. त्यांनी लगेच आपली गाडी काढली आणि मला माझ्या मुलीसह गाडीत बसवलं. गाडी जेव्हा शहरातील मोठमोठ्या रस्त्यावरून जात होती तेव्हा मला असं वाटत होतं की माझा श्वास गुदमरत आहे. मी सारखी माझ्या मुलीच्या कपाळाचे चुंबन घेत होते.
तिची छोटी बोटे माझ्या हातात धरत होते. मी तिच्या लहानशा चेहऱ्याकडे वारंवार पाहत होते आणि मनातल्या मनात विचार करत होते की माहीत नाही आता मी तिला कधी पुन्हा पाहू शकेन की नाही. ती कदाचित शेवटचीच माझ्या कुशीत होती. गाडी शेवटी शहरातील एका अत्यंत आलिशान आणि मोठ्या बंगल्याच्या समोर जाऊन थांबली. बंगल्याच्या बाहेर मोठ्या कुंड्या ठेवलेल्या होत्या आणि गेटवर सुरक्षा रक्षक उभे होते. एवढा मोठा बंगला मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीच पाहिला नव्हता. मालकाने माझ्याकडे पाहिलं आणि हळूच म्हणाले, ती मुलगी आता मला देऊन टाक. त्यांचे एवढं म्हणताच माझे हात थरथरू लागले. मी माझ्या बाळाला पुन्हा एकदा छातीशी घट्ट मिठी मारली. तिचा सुगंध माझ्या मनात साठवून घेण्याच्या प्रयत्नात मी तिच्या कपाळाची चुंबन घेतलं आणि तिची छोटी बोटे माझ्या बोटांमध्ये दाबून धरली. मग जड अंतकरणाने तिला मालकाच्या स्वाधीन केलं. त्यांनी त्या चिमुकलीला आपल्या कुशीत घेतलं आणि बंगल्याच्या आत निघून गेले. मी तिथेच गाडीत बसून तडफडत राहिले. मला असं वाटत होतं की कोणीतरी माझ्या शरीरातून माझा आत्माच काढून नेला आहे. माझे डोळे सतत त्या दरवाजाकडे टिकून होते. मला वाटत होतं की धावत आत जावे आणि माझ्या लेकराला परत घेऊन यावे. पण मग माझे इतर दोन्ही लेकरांचे पेदरलेले चेहरे आठवले आणि मी स्वतःला रोखून धरलं. थोड्या वेळाने बंगल्याचे मालक बाहेर आले. त्यांच्या हातात एक छोटीशी मखमली पिशवी होती. त्यांनी ती पिशवी माझ्या हातात दिली. मी थरथरत्या हाताने ती उघडली तर आत 1,00,000 रुपये ठेवले होते. त्या पैशांची चमक माझ्या डोळ्यावर पडत होती, पण त्यावेळी मला ती चमक अजिबात चांगली वाटत नव्हती. मग त्यात माझ्या लेकराचा चेहरा दिसत होता. मालकाने गंभीर आवाजात माझ्याकडे पाहत म्हटलं, बघ सुहानी, तुझी मुलगी आता या मोठ्या घरात राहील. तिला ते सर्व काही मिळेल ज्याची तू कदाचित कल्पनाही करू शकत नाहीस. चांगलं खाणं, चांगलं कपडे, चांगले शिक्षण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रेम आणि सुरक्षा. पण माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, या पैशाला तुझ्या मुलीची किंमत समजू नकोस, तर स्वतःचं आयुष्य नव्याने सुरू करण्याची एक संधी समज. आणि हे पैसे तुझ्या त्या दारुड्या नवऱ्याच्या हाताला कधीही लागू देऊ नकोस, नाहीतर तो हे सुद्धा जुगारात आणि दारूत उडवून देईल. त्यापेक्षा बरेच चांगले होईल की तू या पैशातून तुझ्या बाकी दोन्ही मुलींचं भविष्य सावरशील. त्यांच्यासाठी एखादा छोटासा व्यवसाय सुरू करशील, त्यांना शिकवशील आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं करशील. कदाचित हाच तुझ्या त्या लेकरासाठी सर्वात मोठा प्रेमाचा पुरावा असेल, जिला आज तू स्वतःपासून दूर सोडून जात आहेस. त्यांचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी त्या मखमली पिशवीला माझ्या छातीशी लावून घेतलं, पण माझ्या मनात फक्त एकच प्रश्न होता, काय एक आई आपल्या लेकराला दुरावल्यानंतर कधी स्वतःला माफ करू शकेल? मला माहीत नव्हतं की आज घेतलेला हा निर्णय माझं आयुष्य नेहमीसाठी बदलून टाकणार आहे. मला हे सुद्धा माहीत नव्हतं की ज्या मुलीला मी माझी मजबुरी समजून सोडून आले आहे, तीच मुलगी येणाऱ्या काळात माझ्या संपूर्ण आयुष्याची सर्वात मोठी कहाणी बनणार आहे. मालकाचं बोलणं ऐकून माझ्या धैर्याचा बांध फुटला आणि मी ओक्साबोक्सी रडू लागले. मी रडत रडत त्यांना सर्व सत्य सांगून टाकलं की कसं विक्रमने मला धमकी दिली आहे की जर मी त्याच्या जुगाराची कर्ज फेडलं नाही तर तो माझ्या लेकरांना विकून टाकेल. माझी संपूर्ण कहाणी ऐकून मालकाच्या चेहऱ्यावर राग आणि दुःखाचे संमिश्र भाव स्पष्ट दिसू लागले. ते काही क्षण शांत राहिले आणि मग म्हणाले, सुहाना, जर परिस्थिती अशी आहे तर तू आता कोणत्याही परिस्थितीत त्या घरी परत जायला नकोस. ते घर तुझ्या आणि तुझ्या लेकरांसाठी अजिबात सुरक्षित नाही. तसेही ते भाड्याचे छोटेसे घर आहे, जिथे तुला भीती आणि अपमानाशिवाय काहीही मिळणार नाही. त्यापेक्षा उत्तम हेच आहे की तू एखादं दुसरं ठिकाण शोध आणि त्या माणसापासून नेहमीसाठी दूर जा. मी रडत म्हटलं, साहेब, मी कुठे जाईन? या जगात माझं असं कोणतंही ठिकाण नाही. ना माझ्या वडिलांचं घर माझ्यासाठी उरलं आहे, ना असा कोणताही नातेवाईक ज्याच्याकडे मी माझ्या लेकरांसोबत जाऊ शकेन. मालकांनी मला धीर दिला आणि मला परत आपल्या बंगल्यावर घेऊन आले. तिथे त्यांनी घरातील काम करणारी सर्वात जुनी आणि विश्वासू वृद्ध महिला मुन्नीताईंना आपल्या खोलीत बोलावलं. मुन्नीताई अनेक वर्षापासून त्या घरात काम करत होत्या आणि घरातील सर्वजण त्यांचा खूप मान राखत असत. मालक मुन्नीताईंना म्हणाले, बघा, ही सुहाना खूप हतबल आहे. हिची मदत करणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तुम्ही मुलीच्या लग्नासाठी गावाला जात आहात तर हिनेही तुमच्यासोबत गावाला घेऊन जा. जे पैसे मिळाले आहेत त्यातून गावात एक छोटा मोठा व्यवसाय सुरू करून घ्या किंवा राहण्यासाठी एखादी छोटीशी खोली भाड्याने घ्या, जिथे तुमची लेकरं सुरक्षित राहू शकतील. बाकी मुन्नीताई तुम्हाला सर्व प्रकारे मदत करतील आणि काही पैसे मी सुद्धा वेळोवेळी तुम्हाला पाठवत राहीन. मालकांच्या या मोठ्या मदतीने माझ्या भंगलेल्या मनाला जणू काही छोटासा आधार दिला.
पहिल्यांदा मला असं वाटलं की मी कदाचित माझ्या दोन्ही लेकरांना त्या भयंकर आयुष्यातून बाहेर काढू शकते. मी माझ्या आयुष्याची आणि इज्जतीची सुरक्षितता दिसू लागली होती. मुन्नीताईंना खूप प्रेमानं माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, बेटी काळजी करू नकोस, सर्व काही ठीक होईल. तू माझ्यासोबत चलशील तर मी तुला माझ्या मुलीसारखं सांभाळेन, तुला कशाचीही कमी पडू देणार नाही. त्याच दिवशी मुन्नीताईंनी आपला सगळा संसार बांधला आणि मी सुद्धा माझ्या दोन्ही लेकरांसह त्या शहराला नेहमीसाठी अलविदा करून टाकलं. ते शहर ज्याने मला आनंदापेक्षा जास्त अश्रू आणि पश्चाताप दिला होता. मी ट्रेनमध्ये बसून खिडकी बाहेर बदलणारे दृश्य पाहत होते आणि माझं मन मात्र तिथेच मागं राहिलं होतं, त्या तिसऱ्या लेकराच्या जवळ जिच्यात माझा जीव अडकला होता. मी माझं घर सोडलं होतं. माझ्या जुन्या प्रेमाच्या त्या सर्व खुणा मागं सोडल्या होत्या, ज्या आता माझ्यासाठी फक्त आणि फक्त वेदना बनून उरल्या होत्या. जे थोडेफार पैसे मला मिळाले होते ते मी माझ्या गाठोड्यात जपून ठेवले होते. मी एका नवीन आयुष्याच्या दिशेनं चालले होते, पण माझा एक भाग नेहमीसाठी त्या मोठ्या बंगल्याच्या भिंतीमागेच राहून गेला होता, जिथे माझी मुलगी आता दुसऱ्या कोणाला तरी आई म्हणून मोठी होत होती. गावी पोहोचल्यावर माझ्या आयुष्याची वाट पूर्णपणे बदलली. सुरुवातीला मला तिथे परकेपणा आणि एकाकीपणाची जाणीव होत होती. गावचे रस्ते माझ्यासाठी नवीन होते, लोक माझ्यासाठी अनजान होते, पण माझ्या लेकरांच्या सुरक्षित भविष्यासाठी मी माझी सर्व दुःखे माझ्या मनात दाबून ठेवली. मुन्नीताईंनी प्रत्येक पावलावर माझी साथ दिली. त्यांच्या मदतीनं आणि सल्ल्यानं मी त्या पैशातून गावाच्या चौकात एक छोटंसं किराणा मालाचं दुकान उघडलं. ते दुकान माझ्यासाठी फक्त लाकूड आणि टीनचे बनलेले लहानसे दुकान नव्हते. ती माझ्या वर्षाची मेहनत, माझी हतबलता आणि माझ्या मातृत्वाचं फळ होतं. मी ठरवलं होतं की आता कितीही मेहनत करावी लागली तरी चालेल, मी माझ्या दोन्ही मुलींना शिकवेन आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभा करेन. मी सकाळी लवकर उठायचे, माझ्या दोन्ही मुलींना तयार करून शाळेत पाठवायचे आणि स्वतः दुकानावर येऊन बसायचे. दिवस रात्र मेहनत करायचे. कधी कधी दुकानात इतकी गर्दी व्हायची की मला जेवायलाही वेळ मिळायचा नाही. कधी कधी तर असं व्हायचं की थकव्याने चूर होऊन मी दुकानातील लहान्या पाट्यावर किंवा तख्यावरच डोळा लावून झोपी जायचे. पण जसं मी माझ्या लेकरांचे हसते खेळते चेहरे पाहायचे, माझा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जायचा. मला वाटायचं की माझी ही सगळी मेहनत फक्त आणि फक्त त्यांच्यासाठीच आहे. हळूहळू माझी मेहनत रंग दाखवू लागली. ती लहानशी दुकान हळूहळू वाढू लागली आणि काही वर्षातच संपूर्ण परिसरातील एक चांगली आणि प्रसिद्ध दुकान बनली. गावकरी माझ्या कष्टाची आणि प्रामाणिकपणाची उदाहरणं देऊ लागले. जी स्त्री कधी आपल्या नवऱ्याच्या मारहाणीने आणि दारूच्या दुर्गंधीने कंटाळून एका खोलीत रडत बसायची, तीच आज स्वतःच्या जोरावर आपलं घर चालवत होती. काळ लोटत गेला आणि माझी लेकरं गावातील शाळेतून पुढे जाऊन कॉलेजमध्ये पोहोचली. पण आता त्यांच्या पुढील शिक्षणासाठी गावात फारसे चांगली संधी नव्हती. मला चांगलं ठाऊक होतं की जर मला खरोखर माझ्या मुलींना स्वतःच्या पायावर उभं झालेलं पाहायचं असेल तर मला पुन्हा एकदा मोठा निर्णय घ्यावा लागेल. मला गाव सोडून पुन्हा शहरात जावं लागेल. हा निर्णय अजिबात सोपा नव्हता. ज्या दुकानाने मला पुन्हा उभं राहण्याचं बळ दिलं होतं ते सोडणं माझ्यासाठी खूप कठीण होतं, पण माझ्या लेकरांचे भविष्य माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं होतं. शेवटी मी जड अंतकरणानं माझी ती दुकान बंद करून टाकली, जिने मला आयुष्यात पुन्हा नव्यानं उभं राहायला शिकवलं होतं. दुकानावरून जमवलेले सगळे पैसे सांभाळून मी माझ्या मुलींसोबत त्या शहराच्या दिशेने पुढे निघाले, जिथून अनेक वर्षापूर्वी मी माझ्या नवऱ्याच्या भीतीनं पळून आले होते. शहरात येऊन मी एका सामान्य भागात राहण्यासाठी छोटेसं भाड्याचं घर घेतलं आणि त्याच्याच बाजूला एक छोटीशी दुकानही भाड्याने घेतली आणि पुन्हा काम सुरू केले, जेणेकरून घराचा खर्च चालू राहील आणि माझ्या लेकरांच्या शिक्षणात कोणतीही अडचण येणार नाही. माझ्या लेकरांनी माझी मेहनत वाया जाऊ दिली नाही. त्यांनी दिवस रात्र मन लावून अभ्यास केला. दोघींनीही आपल्या कष्टाच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर चांगल्या युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळवला आणि त्यांना शिक्षणासाठी स्कॉलरशिप सुद्धा मिळाली. जेव्हा ते आपले शिक्षण पूर्ण करून बाहेर पडल्या तेव्हा त्यांच्या हातात फक्त पदव्या नव्हत्या, तर त्यांच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ताकदही होती. दोन्ही मुली सरकारी शाळेत शिक्षिका बनल्या. काळासोबत दोन्ही मुली विवाहाच्या वयात आल्या. त्यांचा समजूतदारपणा, शिक्षण आणि चांगल्या संस्कारामुळे चांगल्या घरातून लग्नाचे प्रस्ताव येऊ लागले. मी माझ्या आयुष्यभराची जमवलेली पुंजी त्यांच्या आनंदावर उधळून दिली. माझ्या दोन्ही मुलींचे विवाह चांगल्या घरधंद्यात केले आणि त्यांना आनंदाने सासरी पाठवून दिले. जेव्हा दोन्ही मुली आपापल्या घरी निघून गेल्या तेव्हा माझ्या घरात पहिल्यांदा खूप जास्त पोकळी आणि शांतता जाणवली.
ज्या घरात कधी त्यांच्या हसण्या खेळण्यानं घर दुमदुमत असे, तिथे आता मी एकटीच बसून राहायचे. आता माझ्याकडे विचार करण्यासाठी फक्त माझा भूतकाळ उरला होता. मी बऱ्याचदा रात्री उशिरापर्यंत जागीच असायची. जुन्या आठवणी एक एक करून माझ्या डोळ्यांसमोर येऊ लागल्या. मी माझ्या दोन्ही मुलींना यशस्वी बनवलं होतं, त्यांना इज्जतदार आयुष्य दिलं होतं, पण माझ्या मनाचा एक कोपरा नेहमीच माझ्या त्या तिसऱ्या लेकरासाठी तळमळत राहायचा, जी वर्षापूर्वी माझ्यापासून दुरावली होती. मला बऱ्याचदा असा विचार यायचा की ती आता कशी दिसत असेल, ती मोठी झाली असेल का, तिला कधी माझी आठवण आली असेल का, तिला कधी हे जाणून घेण्याची इच्छा झाली असेल का की तिची खरी आई कोण आहे, तिला कधी समजेल का की तिच्या आईनं तिला पैशासाठी नाही तर तिचे प्राण वाचवण्यासाठी आणि माझ्या इतर दोन्ही लेकरांना त्या भयंकर आयुष्यातून बाहेर काढण्यासाठी मी स्वतःला मातृत्वाच्या सर्वात कठीण परीक्षेत लोटलो होतं. ती मुलगी जिच्यात माझा जीव अडकला होता, तिची आठवण माझ्या मनात एका वेदनेसारखी जिवंत राहिली. मी माझ्या दोन्ही मुलींसोबत खुश होते, पण तिसऱ्या लेकराची पोकळी कधीच भरून निघाली नाही. अनेकदा मी रात्री उठून एकटीच बसून राहायचे आणि मनातल्या मनात तिची प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न करायचे. विचार करायचे, कदाचित तिचे डोळे माझ्यासारखे असतील, कदाचित ती हसत असेल तर अगदी माझ्यासारखी दिसत असेल, कदाचित तिलाही पाऊस आवडत असेल, कदाचित तीही कधीतरी एखाद्या आईच्या कुशीत डोकं ठेवून झोपताना माझ्याबद्दल विचार करत असेल. मग मी स्वतःला समजवायचे की तिने तर कधी मला पाहिलंच नाही, ती माझी आठवण कशी काढणार. एके दिवशी माझी ही हुरहुर इतकी वाढली की मी ठरवले की आता काहीही झालं तरी चालेल, मी माझ्या लेकराला एकदा नक्की पाहीन. मला फक्त तिला दुरून पाहायचे होते, तिचा चेहरा माझ्या डोळ्यात साठवून घ्यायचा होता. मला तिच्याकडून काहीही नको होतं, ना माझं नाव आणि ना कोणताही हक्क. फक्त एकदा तिला डोळे भरून पाहून माझ्या मनाला हा दिलासा द्यायचा होता की माझी मुलगी सुखरूप आहे. मी तो जुना शॉल बाहेर काढला जो मी वर्षापासून जपून ठेवला होता. मी माझा चेहरा चांगल्या प्रकारे झाकून घेतला, जेणेकरून मला कोणी ओळखू शकणार नाही. छातीत माझा जीव खूप वेगानं धडपडत होता, जणू तो बाहेरच येईल, आणि हात पाय थंड पडत होते. तरीही मी हिम्मत करून त्याच भागात पोहोचले जिथे ती आलिशान कोठी होती. काळानुसार आसपास खूप काही बदललं होतं. अनेक नवी घरं बनली होती, रस्ते बदलले होते, पण ती कोठी आज तशीच दिमाखात उभी होती. मी हळू आणि थरथरत्या पावलांनी तिच्या मोठ्या गेटच्या दिशेनं पुढे सरकले. गेटवर एक सुरक्षा रक्षक उभा होता. मी घाबरत घाबरत त्याला विचारलं, भैया मी आज जाऊ शकते का. त्याने मला कदाचित काम करणारी बाई समजले आणि जास्त प्रश्न न विचारता आज जाऊ दिले. मी जसा त्या मोठ्या आणि सुंदर अंगणात पाऊल ठेवलं, तिथली चकाकी पाहून माझे डोळे काही क्षणांसाठी दिपून गेले. चारही बाजूनी हिरवीगार झाडे, रंगबिरंगी फुले आणि सुंदर रस्ता होता. समोर एक मुलगी अतिशय सुंदर कपडे घालून झोपाळ्यावर बसून पुस्तक वाचत होती. मी जसं तिच्याकडे पाहिलं, माझी पावले तिथेच थबकली आणि जागीच थांबली. माझं डोकं सुन्न झालं. ती मुलगी हुबेहूब तशीच दिसत होती जशी मी माझ्या तरुण वयात दिसायचे. तेच डोळे, तेच नाक, तेच देखणं रूप, तेच कपाळ आणि चेहऱ्यावर तीच ठेवण. असं वाटत होतं की जणू माझ्यासमोर माझाच भूतकाळ आरशात बसला आहे. माझ्या आईपणानं आतूनच हाक मारून म्हटलं, हीच ती, हीच आहे माझी मुलगी, हीच ती लेक जिला मी या घरात सोडून आले होते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी त्या रोखण्याचा खूप प्रयत्न केला, पण श्वालच्या आतच माझे अश्रू माझे गाल भिजवत राहिले. मी हळूहळू तिच्या दिशेनं पुढे सरकले. माझी हिंमत साथ सोडत होती, पण आईचं मन मला पुढे ओढत होतं. जशी मी तिच्या जवळ पोचले, ती मुलगी अचानक गांगरून उभी राहिली आणि माझ्याकडे विचित्र नजरेनं पाहू लागली. मला हवं होतं की तिला घट्ट मिठी मारावं आणि मोठ्याने ओरडून तिला सांगावं की मीच तिची आई आहे, जिने तुला चांगलं आयुष्य देण्यासाठी स्वतःला इतकी वर्ष वेदनेत ठेवलं. मला तिला सांगायचं होतं की तू लहान असताना तुझ्या रडण्याचा आवाज ऐकून माझं काळीज कसं फाटायचं. मला तिला सांगायचं होतं की तुला सोडून दिल्यानंतर मी किती रात्री रडत काढल्या होत्या. मी थरथरत्या हातानं तिच्या डोक्यावरून हात फिरवण्याचा प्रयत्न केला आणि हळूच माझ्या चेहऱ्यावरील पदर बाजूला केला. मला वाटलं होतं की कदाचित ती मला पाहताच ओळखेल किंवा माझ्या आवाजाने तिच्या मनात काहीतरी हुरहुर निर्माण होईल. पण तिने जसं माझा चेहरा पाहिला, तिच्या कपाळावर आठ्या जमल्या. तिने माझा हात झटका देऊन बाजूला सारला आणि कडक आवाजात विचारलं, तू कोण आहेस आणि माझ्या कोठीत कशी घुसलीस. मग कदाचित तिला काहीतरी आठवलं आणि ती म्हणाली, बरं, तू कामासाठी आली आहेस की चोऱ्या करायला. मी स्वतःला सत्य सांगण्यापासून रोखलं.
ज्या लोकांनी तिला चांगलं आयुष्य दिलं होतं त्यांच्या पाठीत मी खंजीर खुपसू शकत नव्हते. माझं अज्ञानातच राहणं अधिक बरे होते. हे सत्य माझ्या मुलीच्या आयुष्यातही मोठं वादळ आणू शकलं असतं. ती तिच्या इतर आई वडिलांसोबत आनंदात होती. मुलीच्या कठोर आवाजाने माझं मन थरथर कापलं. जा इथून आणि पुन्हा हा चेहरा घेऊन या घरात येऊ नको, नाहीतर मी पोलिसांना बोलावेल. माहित नाही कुठून कुठून लोक तोंड वर करून या घरात चालत येतात. तिचं बोलणं ऐकून माझ्या शरीरात जणू प्राणच उरले नव्हते. माझे कान तिचे शब्द ऐकून बधीर झाले होते. ज्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी मी वर्षानुवर्ष आसुसलेले होते, तिने मला आपल्या उंबरठ्याची धूळ देखील समजलं नव्हतं. मला अचानक माझ्या म्हाताऱ्या वडिलांची आठवण आली. तेच वडील ज्यांनी मला कधीही डोळ्यापासून दूर होऊ दिलं नव्हतं, ज्यांनी मला शिकवलं, खूप प्रेम दिलं आणि माझी प्रत्येक गरज पूर्ण केली होती. पण मी एका मुलाच्या खोट्या बोलण्यापोटी माझ्या वडिलांचं ऐकलं नव्हतं. आज माझीच मुलगी माझ्या समोर उभी होती आणि माझ्या आईपणाला तुच्छ लेखत होती. त्या क्षणी मला असं वाटलं की जणू आयुष्याने मला तेच दुःख परत दिलं आहे जे मी कधीतरी माझ्या वडिलांना दिलं होतं. मी अगदी गप्प उभी राहिले. माझं शरीर जणू दगडाचं झालं होतं. माझ्या डोळ्यांसमोर अंधाऱ्या येऊ लागल्या होत्या. ती मुलगी अजूनही रागात काही ना काही बोलत होती, पण मला तिचं एकही वाक्य ऐकू येत नव्हतं. मी फक्त तिच्याकडे बघत होते. तो चेहरा जो मी पहिल्यांदा माझ्या डोळ्यांनी पाहिला होता तेव्हा मला आयुष्यातील सर्वात मोठा आनंद वाटला होता. आज तो चेहरा माझ्यासाठी सर्वात मोठं दुःख बनून राहिला होता. शेवटी मी माझा चेहरा पुन्हा झाकून घेतला. हळूहळू मागं फिरले आणि त्या आलिशान गेटमधून बाहेर पडले. माझे पाय लटपटत होते. मला जाणवले की तो भार त्या दिवशी नव्हता जेव्हा मी माझ्या मुलीला 1 लाखाच्या बदल्यात दुसऱ्या घरात सोडून आले होते. खरा भार तर आज माझ्या आत्म्यावर पडला होता. मी माझ्या मुलीला जगातील प्रत्येक सुखसोय तर दिली होती, पण मी तिला माझे प्रेम आणि माझी ओळख देऊ शकले नव्हते. मला वाटलं होतं की पैसा आणि चांगलं घर तिच्या आयुष्याला आनंदाने भरून टाकतील, पण मला हे ठाऊक नव्हतं की नात्यांची जागा कोणतीही दौलत घेऊ शकत नाही. आज मला समजले की जेव्हा आपण एखाद्या नात्याची किंमत ठरवून टाकतो तेव्हा हळूहळू ते नाते सुद्धा एका सौद्यासारखे बनून जाते आणि सौद्यामध्ये प्रेमाची अपेक्षा करणं कदाचित सर्वात मोठी भूल ठरते. मी माझी हरवलेली ममता आणि 1 लाख रुपयाच्या त्या कटू सत्याला आपल्या छातीत दाबून मागं वळले. माझ्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते, पण आता मला कोणासमोरही रडायचे नव्हते, कारण आयुष्याने मला खूप मोठा धडा शिकवला होता. काही निर्णय काही लोकांना हलाखीच्या परिस्थितीत घ्यावे लागतात, पण त्याची किंमत संपूर्ण आयुष्यभर चुकवावी लागते. मी बंगल्यातून बाहेर पडले आणि टॅक्सीत बसले. मी माझे वाहणारे अश्रू पुसण्यात मग्न होते. तेवढ्यात टॅक्सीत बसलेल्या एका स्त्रीचा आवाज आला, सुहाना. मी घाबरून वर पाहिलं. टॅक्सीमध्ये इतर 2 प्रवासी बसलेले होते. ते कोणी दुसरे नसून माझे आई वडील होते. त्यांना पाहताच माझे अश्रू आणखी वेगाने वाहू लागले. आईनं मला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, बेटी मला माफ कर. कुठे निघून गेलीस तू? आम्ही तुला खूप शोधलं, पण तू सापडली नाहीस. बाबांच्या डोळ्यातही अश्रू होते. त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला. मी म्हणाले, आई बाबा, माफी तर मी मागितली पाहिजे. तुम्ही मला माफ करा. कदाचित मी तर माफीच्या लायकही नाही, म्हणूनच कधी तुमच्या समोर येण्याची हिंमत झाली नाही. बाबा म्हणाले, नाही बेटा, तू जेव्हा हा निर्णय घेतलास तेव्हा तू नासमज होतीस. तू त्या माणसावर खरोखर प्रेम केलं होतंस. तुला काय माहित होते की तो असा निघेल. तू चुकीच्या व्यक्तीवर जीव लावलास. बस तुझी हीच चूक होती. पण आम्ही तर मोठे होतो ना. आम्ही समाजाच्या भीतीने आपल्या एकुलते एका मुलीशी पाठ फिरवली आणि तिला जीवनाच्या लढाईत एकटं सोडलं. जेव्हा तू निघून गेलीस तेव्हा काही वर्ष आम्ही खोट्या डामडौलात आणि गर्वात काढली, पण मग आम्हाला समजलं की तो समाज ज्याच्यासाठी आपण हा निर्णय घेतला होता तो ना सुखात आपल्या सोबत होता ना दुःखात. तेव्हा आम्हाला जाणीव झाली की आम्ही खूप मोठं पाप केलं. कधी कधी समाजात असं पाहिलं जातं की आई वडील आपल्या मुलांसाठी जो जोडीदार निवडतात तो सुद्धा चुकीचा निघू शकतो, पण खूप कमी मुले अशी असतील ज्यांनी या चुकीची शिक्षा आपल्या आई वडिलांना दिली असेल. वाईट लोकांशी नातं जोडल्यावरही काही मुलांनी आपल्या आई वडिलांसाठी सर्व नात्यांचे ओझे सहन केले, पण जर मुलांनी स्वतः आपले जीवनसाथी निवडले तर काही आई वडिलांनी मात्र एवढ्याच गोष्टीवरून आपल्या मुलांची साथ सोडून दिली. आम्हीही तसेच निघालो. तर आम्हाला असे पालक बनलं पाहिजे होतं जे आपल्या मुलांच्या सुखदुःखात कायम सांभाळू शकतील. जर तुझ्याकडून चूक झाली होती तर आम्ही तुला माफ करायला हवं होतं. मी म्हणाले, माझीही चूक होती.
काही दिवसांपूर्वी भेटलेल्या एका मुलावर मी अंधविश्वास ठेवला होता. अंधविश्वास कधीही कोणावर करू नये. तुम्ही दोघेही मला माफ करा. त्या दिवशी दोघांनी एकमेकाचे अश्रू पुसले आणि एकमेकांना माफ केलं. मी माझी संपूर्ण कहाणी माझ्या आई वडिलांना सांगितली. त्यांनी मला जवळ घेतले. बाबा म्हणाले, बेटा आता तू आमच्या सोबत घरी चल. आपलं घर तुझ्याशिवाय वर्षापासून सुनं सुनं पडलं होतं. मी सुद्धा एकटीच होते आणि माझे आई वडीलही. त्यांना माझा आणि मला त्यांच्या आधाराची गरज होती. मी पुन्हा एकदा त्याच घरात पोचले जिथं माझं बालपण गेलं होतं. काही दिवस लोकांनी गप्पा मारल्या. मग सर्व काही शांत झालं. आता मी इथेच माझ्या घरी राहते. माझ्या दोन्ही मुली सुद्धा त्यांच्या नाना नानींना भेटायला आल्या होत्या. एक लेक आता फक्त आठवणीमध्ये समाविष्ट आहे, पण तिच्या आठवणीचा तो छोटासा कोपरा माझ्या मनात कायम जिवंत आहे. मी बाबांचा मसाल्यांचा छोटासा व्यवसाय सांभाळायला घेतला. आयुष्य आता पुन्हा रुळावर आलं आहे. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की आयुष्यात कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवून आपल्या माणसांना आणि योग्य अयोग्य यातील फरक विसरता कामा नये. चुकीचे निर्णय माणसाचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतात, पण स्वतःच्या चुकांपासून शिकून हिंमत, स्वावलंबन आणि योग्य लोकांची साथ धरली तर आयुष्य पुन्हा नव्याने सावरता येऊ शकते. तसेच नात्यांची खरी किंमत ही प्रेम, विश्वास आणि आपलेपणात असते, जी कधीही पैशाने किंवा सुखसोयींनी विकत घेतली जाऊ शकत नाही. तर मित्रांनो, तुम्ही कोणत्या शहरातून आमची ही कथा ऐकत आहात आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच जर तुम्हाला माझी ही मेहनत आवडली असेल तर सुपर थँक्स देऊन तुमचे प्रेम आणि सपोर्ट नक्की दाखवा, जेणेकरून मी तुमच्यासाठी अशा छान छान आणि प्रेरणादायी गोष्टी घेऊन येत राहीन. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने सादर करण्यात आली आहे. यात दाखवलेली पात्रे, घटना आणि परिस्थिती कोणत्याही वास्तविक व्यक्तीशी किंवा घटनेशी संबंधित नाही. या कथेच्या माध्यमातून केवळ सामाजिक परिस्थिती, पारिवारिक नातेसंबंध, चुकीचे निर्णय आणि त्यांचे परिणाम दर्शवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. याचा उद्देश कोणतीही व्यक्ती, समुदाय किंवा वर्गाच्या भावना दुखवण्याचा नाही. धन्यवाद.